लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पुन्हा आता पडताळणी होणार आहे। पडताळणी युद्धपातळीवर करण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता लाभार्थ्यांच्या घरातील पुरुषांची देखील आता केवायसी कागदपत्रांचा पडताळा होणार आहे। सायबर गुन्ह्यासाठी वापर करणाऱ्या टोळीचं जुहू पोलिसांनी आता पितळ उघड पाडल्यानंतर राज्याच्या महिला विकास विभाग खडबडून जागा झालाय। या योजनेकरता गेल्या वर्षी 2,63,00,000 खर्च आलेले होते। त्यातील काही लाभार्थ्यांच्या बँक खात्याची आधार कार्डाशी जुळणी झालेली नव्हती। लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 2,63,00,000 अर्ज याआधी प्राप्त झालेले होते। मात्र त्यानंतर जी छाननी झाली, त्यानंतर झालेल्या छाननीमध्ये जवळपास लाखो ज्या बहिणी आहेत त्या अपात्र ठरल्या। कारण काही बहिणींनी एकंदरीतच 2 योजनांचा लाभ एकाच वेळी घेतलेला होता। काहींचं उत्पन्न जास्त होतं, काहींकडे 4 चाकी होत्या। अशा वेगवेगळ्या निकषांमध्ये काही बहिणींना अपात्र करण्यात आलं, तर काहींनी स्वतःहून आपलं उत्पन्न जास्त असल्यामुळे या योजनेचा लाभ सोडलेला होता। मात्र तरीही मार्च महिन्याचा जो लाभ देण्यात आला त्यामध्ये जवळपास 2,47,00,000 बहिणींना हा लाभ देण्यात आलेला होता। आणि पुन्हा जर आपण पाहिलं असेल प्रत्येक महिन्यामध्ये या लाभार्थी बहिणींची संख्या ती वाढत आहे। परिणामी काही खात्यांची जी जुळणी करताना पाहत होतो तर त्याच्यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर येते की जे आधार कार्ड आहेत ते मात्र संलग्न बँक खात्याशी करण्यात आलेले नाहीयेत। त्यामुळे आता या संदर्भातील निकष आहेत त्यांची काटेकोरपणे तपासणी करावी, पडताळणी करावी असे आदेश महिला बाल विकास विभागाने दिले आहेत। कारण काही ठिकाणी महिला आणि पुरुषांची नावं समसमान दिसून येत आहेत, त्यामुळे पुरुषही काही बहिणींच्या ठिकाणी लाभ घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। परिणामी ही चाळण पुन्हा एकदा लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणून आता येत्या महिन्यामध्ये जर लाडक्या बहिणींच्या संख्येत कपात झाली तर आश्चर्य वाटायला नको लागवी। नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आता लाडक्या बहिणींना उत्सुकता आहे ते म्हणजे 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे। पहिल्यांदाच इथे आपण सांगूया की 11वा हप्ता 1,500 रुपयांचाच मिळणार आहे। 2,100 रुपयाबाबत कोणताही निर्णय नाही। मात्र एकनाथजी शिंदे यांनी पाठील 2 ते 3 दिवसांमध्ये सांगितलं होते की 2,100 रुपये सुद्धा तुम्हाला आम्ही देणार आहे, ते फक्त कागदावरच न राहता ते सुद्धा अंमलात आम्ही आणणार आहे। पुढे जाऊन 4 महिन्यानंतर पुन्हा एकदा निवडणुकी आहे, त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी अत्यंत मोठी अपडेट आहे। ते म्हणजे ही काही जी आपली योजना आहे ते चालूच राहणार आहे। कारण सरकारला बहिणींना नाराज करून चालणार नाही। कारण महायुती सरकार पूर्णपणे लाडक्या बहिणींमुळेच निवडून आले असे सुद्धा बोलण्यात येत आहे। आता अजून एक मोठी गोष्ट म्हणजे बातमी आली आहे ते म्हणजे पडताळणी पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहे। म्हणजे जे काही पडताळणी आहे ते युद्ध पातळीवर करण्याचा आदेश आला आहे। कारण सध्या बरेचसे फ्रॉड होत आहेत, सायबर क्राईम सुद्धा होत आहे। त्यामुळे जे काही लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांच्या घरातील पुरुषांचं देखील इथे केवायसी वगैरे सगळं पडताळणी सुरू होणार आहे। तर जे पात्र महिला आहेत त्यांना तर आनंदाची बातमी आहेच, परंतु एक दुःखाची बातमी म्हणजे तुमच्या घरातील जे पुरुष आहेत त्यांचे सुद्धा आता पडताळणी सुरू होणार आहे व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा रिस्ट्रिक्शन्स खूप सारे येणार आहेत। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांना किती हप्ते आतापर्यंत आले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। कागदपत्रांचा सायबर गुन्ह्यासाठी वापर केला जातो का, किंवा इथे पोलिसांनी कारवाई करायचं काही इथे महिला विकास विभागाला आता जाग आली आहे। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांना लवकरच इथं 11वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। त्याच्याबाबत सुद्धा आपल्या चॅनलवरती अपडेट येणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। काही प्रश्न असतील, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।